welcome or welcome back to my channel. So if you're new to this channel, hi, my name is Arya Bansode and I'll be really happy if you take a moment and subscribe to my channel below. माझी फ्रेंड येणार आहे आज माझ्या घरी राहण्यासाठी आणि मी तिला पूर्ण पुणे फिरवणार आहे, म्हणजे गणपती वगैरे दाखवणार आहे. तर तेच ती यायला लागली आता, थांबले तिला घेण्यासाठी. फायनली शी इज हियर. गाइस वी आर होम, अभी हम लोग लंच कर रहे हैं. सो गाइस फायनली वी आर इन द मॉल आणि आमचा 5 वाजताचा शो आहे. 5:05 झालेले आहेत, आम्ही लेट झाले. चलो आता जाऊया. गाइस पिक्चर बहुत एवढं झालं नाही तिथे आणि आम्हाला अतिशय लेट झालं. आम्ही पटकन पळत जातो. आधी स्क्रीन आधी शोध. गाइस जस्ट आमचा मूवी संपला आणि परमसुंदरी छान होता, तसा चांगला होता, धडक 2 पेक्षा चांगला होता. गाइस आम्ही आता चाललोय दगडूशेठ दर्शन आणि बाकीच्या गणपती मंदिरामध्ये. आता आम्ही सगळ्या गणपतींचे दर्शन घेणार आणि मग भेटतो तुम्हाला. दगडूशेठचे 9वा दिवस आहे आणि गर्दी इतकी तुम्ही बघू शकता, खूप जास्त गर्दी. बॅक साईडला पण गर्दी आणि फ्रंट साईडला पण खूप गर्दी. आतापर्यंत 4 गणपती बघितले. मेन म्हणजे आम्ही दगडूशेठला गेलतो आणि त्याच्यानंतर आता आम्ही जे द्वारका आहे तिथं चाललो. तिथं पण खूप छान डेकोरेशन केलंय, असं रील्स मध्ये तर खूप बघितले. सो आम्ही तिकडे चाललो. आता लाईन मध्ये थांबलो. पूर्ण अंडर वॉटरची थीम केलेली मी तुम्हाला दाखवते, बघत राहा पुढची. लास्ट गणपती बघायला चाललोय, म्हणजे भाऊसाहेब रंगारी गणपती. आणि ते झाल्यानंतर आम्ही आता खायला जाणार तिथनं. इतकं छान वाटतं ना, मी फर्स्ट टाइम माझ्या फ्रेंड सोबत अशी फिरते आणि मला इतकं छान वाटतं ना की बस. मला पण खूप छान वाटते ह्या पोरीसोबत फिरून. सगळे गणपती दर्शन झाले. आम्ही आता रिक्षाच्या शोधामध्ये आहे, आम्हाला रिक्षा काय भेटणं झाली. सो आम्ही थोडंसं बाहेर पडणार आता, मग तिथं जरा रिक्षा असतील तर बघू तिथं भेटते. आईच फायनली आम्हाला तर रिक्षा भेटली. तर आम्ही थोडं काहीतरी खायला जातोय. इतकी भूक लागली तिथे, बस खूप भूक लागली, खूप तहान लागली. जातो आम्ही काहीतरी खाऊन घेतो. पहिली गोष्ट तर अतिशय भूक. गाइस आम्ही इथं खायला आलोय आणि फायनली आमची ऑर्डर पण लगेच आली. सो आता पटकन जेवून घेते कारण खूप जास्त भूक लागली, तहान पण इतकी लागली होती. बस चलो खाना खाणे. सो गाइस फायनली मम्मी आली आम्हाला घ्यायला. आमचं खाऊन वगैरे सगळं झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी. येस आमचा दिवस खूप मस्त गेला. येस ऑल गुड. आणि आम्ही दोघींनी ट्विनिंग केले, म्हणजे कोइन्सिडेंट ट्विनिंग झाले. पिंक. मम्मीचा आज टीचर्स डे होता, सेलिब्रेशन. तिकडे मम्मीला रोज आणि काय काय भेटलेलं ते आहे. मेहंदी काढलेली. लुक ॲट माय ब्युटिफुल मेहंदी. आणि गाईस आम्ही आता वॉफल खाण्यासाठी आलो. हाय गाईस, आमचं वॉफल आहे. आम्ही आता वॉफल खाऊन घेतो. सकाळचे 6:30 होत आलेले आणि आम्ही बस स्टँड म्हणजे ट्रॅव्हल्सच्या इथं चाललोय कारण ही मुलगी निघाली आहे तिच्या घरी. सो आम्ही तिला ड्रॉप करायला चालले आणि आज गणपती विसर्जन आहे. सो गाईज माझी फ्रेंड आता गेलेली आहे आणि आता तिला सोडून आता मी घरी चाललेली आहे. आणि माझी फ्रेंड गेली, मला हेच खूपच असं वाईट वाटते. आम्ही खूप एन्जॉय केलं तर मस्त. 2-3 दिवस ती ॲक्च्युली खूप कमी टाईमसाठी आली ती, पण तरी आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्ही आता कॉलेजमध्ये भेटणार मग डायरेक्ट.
Guys, आज आहे गणपती विसर्जन आणि मी रेडी झालेली. मम्मी पण माझी रेडी होती. आम्ही इथं आमच्या इथं खाली जाणार आहे. आणि मम्मी आम्ही रेडी झालो आता खाली विसर्जनासाठी जाण्यासाठी. आणि मी असं सुंदर व्हाईट अँड ब्लॅक ड्रेस घातलाय आज. हा टॉप तुम्ही माझ्या आय डोंट नो विच व्लॉग पण व्लॉगमध्ये बघितला असेल. मी हा टॉप दाखवलेला अनबॉक्स करून की कसा आहे. मला हा टॉप खूप आवडतो. अँड येस, आय एम रेडी. अँड लुक ॲट माय मेहंदी. किती छान वाटते. कलर पण खूप छान आला याला. म्हणजे खूप छान दिसते मी. गाईज आम्ही सगळेजण आता रेडी झालो आणि विसर्जनच खूप छान. गणपती विसर्जन झालंय आणि चांगलं 2-3 तास आम्ही डान्स करत होतो. त्यामुळे पाय इतके जास्त दुखतात आहेत. आणि आता 1:35 झालेत. एक तर मला भूक पण लागली पण काही खाऊ पण वाटत नाही. इतकी झोप आली, पाय दुखतात आहेत. सो गाईज विसर्जन झालंय आणि आम्ही पूर्ण डान्स केला 2-3 तास. आणि मग गेटवरती आमच्या इथं आरती झाली गणपतीची, शेवटची आरती ह्या वर्षीची. खूप डान्स केलाय गाईज, खूप जास्त. त्यामुळे माझे पाय इतके जास्त दुखायला लागलेत की बस. गाईज खूप दिवसांनी इतका जास्त डान्स वगैरे केल्यामुळे माझे पाय वगैरे इतके जास्त दुखायला लागले. मी फोनसाठी एक न्यू कवर मागवलंय. मी एकही कवर घेतलेलं नाही, म्हणजे जे फोन सोबत आलं तर तेच कवर आहे. सो मी एक न्यू कवर मागवलंय. सो लेट्स अनबॉक्स इट. छान आलंय. ओहो, लावून घेऊया आता. आज मम्मीनी स्पेशल मटन केलंय माझ्यासाठी. तर कॉलेजला परत जायच्या आधी मम्मीच्या हातचं नॉनव्हेज म्हणजे मटन माझं सगळ्यात फेवरेट जे आहे ते खाऊन घेते. आता परत जेव्हा घरी येईल तेव्हाच खायला भेटणार मटन. So that was it for this video. I hope you all liked the video, and if you like the video, don't forget to like, share and subscribe to my channel. I'll see you guys in the next vlog. Till then, bye.